सो मी काय म्हणजे मला काय लक्षात आलं आता की मी विचार करत होतो की एक्झॅक्टली मल्टीप्लेअर गेम्स चालत कसे असतील म्हणजे बिहाइंड द सीन्स लेट्स से लाईक व्हॅलोरंट असेल माइनक्राफ्ट असेल कुठला पण गेम असेल मल्टीप्लेअर गेम्स इन जनरल कसे काम करत असतील. सो मी खूप काही रिसर्च केली नाही. दिस इज जस्ट वॉट म्हणजे मला वाटलं सीम्स लॉजिकल आणि मोस्ट प्रॉबब्ली असंच असेल म्हणजे थोडाफार वेगळा आर्किटेक्चर असेल. बट जर तुम्हाला ग्राउंड अप पासून जर बांधायचं असेल की लेट्स से मला एक ग्राउंड अप पासून मल्टीप्लेअर गेम बनवायचा आहे आणि विदाऊट एनी लाईक लेट्स से युनिटी किंवा एनरियल इंजिन तसं काही नाही वापरायचं तुला स्वतःचा स्वतः एक बांधायचा असेल. सो कसं बांधता येईल तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये एक नेटवर्क लेयर्स येणार आहेत की तुला कसं तरी कम्युनिकेट करायचं आहे एक वन पर्सन वन कम्प्युटर पासून एक वन क्लायंट पासून एक दुसरा क्लायंट पर्यंत. आता ते कसं करता येईल तर त्याच्यासाठी ऑब्व्हियसली तुला नेटवर्क लेयर्स लागणार आहे. बट विदाउट गोइंग इन टू मच डेप्थ फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुला तुझा ऑब्व्हियसली गेम लागणार आहे की गेम कसा काम करणार आहे. ओके विथ सर्टन इनपुट्स. ओके सो लेट अस जस्ट अज्युम नाव दिस इज लेट अस जस्ट अज्युम की दिस इटसेल्फ इज युअर गेम इंजिन. एक तुला इंजिन बांधायचं आहे. लेट इट कॅन बी अ सिम्पल टिकटॅक्टो गेम. ओके टिकटॅक्टो गेम असेल किंवा काही पण चेस असेल किंवा इवन 3D गेम्स व्हॅलोरंट सारखे गेम्स असतील. इट इट शुड जस्ट डिफाईन दीज थ्री थिंग्स. ऑब्व्हियसली अजून भरपूर काही काही गोष्टी असतील शेडर्स वगैरे असतील बट मोर स्पेसिफिकली ते ग्राफिक्स असले पाहिजेत की ग्राफिक्सला लोड करता आला पाहिजे. टिकटॅक्टोचा असेल तर टिकटॅक्टोचा बोर्ड तुला लोड करता आला पाहिजे. लेट्स से कॉन्सोलवरती असेल किंवा काही पण असेल तुला ते जे पण पॉसिबल सिनारिओज आहेत ते लोड करता आले पाहिजेत. तुला ऑडिओ असेल तुझ्या गेममध्ये तर ते लोड करता आलं पाहिजे आणि मोर स्पेसिफिकली लॉजिक इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय लॉजिक? लॉजिक म्हणजे इनपुट्स हे इनपुट्स आहेत तुझे आणि इट शुड जनरेट अ सर्टन आउटपुट. दॅट इज द ओनली लॉजिक यू नीड टू इम्प्लिमेंट. टिकटॅक्टो मध्ये लेट अस से की मला या या पोझिशनवरती जर हे ओ आणायचं असेल तर तो ओ आणल्यावरती काय होईल. ओके ते दॅट शुड डिफाईन युअर लॉजिक. ते रूल्स वगैरे डिफाईन केले पाहिजेस तू. ओके आणि कुठली एक सर्टन कमांड असेल काय कमांडनी तू इंटरप्रेट केला जाईल की मी या पोझिशनवरती ओ आणतोय किंवा या पोझिशनवरती एक्स आणतोय. सिमिलरली किंवा मी हा मूव्ह खेळतोय. ओके फॉर अ कॉम्प्लेक्स गेम लेट्स से व्हॅलोरंटसाठी ते काय असेल तर ते मी मुवमेंट असेल माझी मी डब्ल्यू दाबतोय एक्स वाय झी एक सर्टन इनपुटसाठी काय आउटपुट असला पाहिजे आणि दॅट इज ओनली फॉर अ सिंगल प्लेअर. ओके सो मग हे टू प्लेअरसाठी काय करू शकतो सर तू कुठल्या पण एका कॅरेक्टरसाठी काहीतरी तरी आउटपुट आला पाहिजे. दॅट शुड डिफाईन युअर लॉजिक. ओके एका कॅरेक्टरसाठी आय एम नॉट सेईंग की प्लेअरसाठी एक सिंगल प्लेअर नाही कॅरेक्टर कुठला पण कॅरेक्टर मल्टीप्लेअर गेम समज टू प्लेअर पण नाही मल्टीप्लेअर गेम समज मी ही इन्स्ट्रक्शन आल्यावरती त्या कॅरेक्टरवरती काय इन्फ्लुएन्स झाला पाहिजे. दॅट शुड डिफाईन युअर गेम इंजिन. दॅट शुड बी डिफाईन्ड बाय युअर लॉजिक आणि हे तुझं गेम इंजिन करणार आहे. अँड दिस गेम इंजिन रिसाइड्स ऑन युअर पीसी. ओके आणि त्याचं अल्टिमेटली एक आउटपुट येणार आहे तुला की काहीतरी एक युआय येईल काहीतरी येईल तुला एक आउटपुट येईल काहीतरी तुला तुझ्या मॅपमध्ये किंवा तुझ्या गेममध्ये ओव्हरऑल चेंज होईल वर्ल्डमध्ये चेंज होईल. ओके वर्ल्ड मी म्हणतो इन अ सेन्स की लेट्स से मी व्हॅलोरंटचं एक्झाम्पल घेतलं. हा मी एका दुसऱ्या मॅपमध्ये एका वेगळ्या कॉर्नरमध्ये जरी असेल तरी दुसरा कॅरेक्टर काय करतो त्याचे पण मूव्स इथे दिसले पाहिजे तुझ्या गेममध्ये इंटरप्रेट झाले पाहिजे. ते लोड करायचे का नाही ते तुझं गेम इंजिनच्या ग्राफिक्सचा पार्ट आहे की ते लोड करायचं आहे का नाही. पण ते ऍटलिस्ट तुझ्या इकडे आले पाहिजेत की तू त्या कॅरेक्टरनी हे गोष्टी केले. ते जर इन्स्ट्रक्शन्स ते नुसते सोल इन्स्ट्रक्शन्स जर आले तर तुला डिफाईन करता येते एक मल्टीप्लेअर गेम. ओके एक असणार आहे तुझं स्वतःचं आणि एक लेट्स एक दुसरा कॅरेक्टर म्हणजे एक कॅरेक्टर असू शकतात मल्टिपल कॅरेक्टर्स असू शकतात. ओके सो लेट अस स्टार्ट फ्रॉम युअर कॅरेक्टर इटसेल्फ. तुझी मशीन आहे ही. ओके तुझी मशीन आहे इथे तुझ्याकडे कीबोर्ड आणि माऊस आहे.
ओके. त्याच्या थ्रू तू तुझे सेट्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, तुझे ऑब्व्हियसली तू कीबोर्ड प्रेस केला, तू माऊस प्रेस केला, ओके, तर तुझा गेम एन्व्हायरमेंटनी ते की प्रेसेस शुड ट्रान्सलेट इन टू ते कमांड्स, ज्याच्याने तुझ्या गेम इंजिनला कळेल की तू हा मूव्ह खेळतोय. ओके, जसं मी तुला ते इन्स्ट्रक्शन सांगितले की ते तुझ्या गेम इंजिनला इंटरप्रिट करता आलं पाहिजे की तुझ्या कॅरेक्टरनी काय केलंय. ओके. सिमिलरली आता तू 2 प्लेअर गेम कसे इम्प्लिमेंट करू शकतोस, तर आपल्याकडे ते फोनवरती ते 2 प्लेअर गेम नसतात का, की एकाच मशीन थ्रू तू 2 प्लेयर्स बरोबर खेळतोयस, तसं पण करू शकतोस. सो त्या केसमध्ये हा जो अदर प्लेअरचा जो इनपुट आहे हा तुझ्याच मशीन मधून येऊ शकतो. तर त्या केसमध्ये तो गेम एन्व्हायरमेंट डिसाईड करेल की अच्छा मला कसं इंटरप्रिट करायचे हे सिग्नल्स. किंवा सेकंडली तू काय करू शकतोस की एक पिअर टू पिअर कनेक्शन बांधू शकतोस, की तू डायरेक्टली एक वेगळ्या वेगळ्या माणसाचे इनपुट तू डायरेक्टली तुझ्या इथे आणू शकतोस, तुझ्या मशीनकडे आणू शकतोस आणि ते इंटरप्रिट करू शकतो ॲज द अदर पर्सन्स मूव्स. सिमिलरली तुझे मूव्स तू त्या माणसाच्या मशीनवरती टाकशील, सेंड करशील. ओके, कुठला पण प्रोटोकॉल असेल, लेट्स से UDP प्रोटोकॉल मोस्टली वापरतात. कारण की तुला म्हणजे जर फास्ट रेंडरिंग हवे असेल, जर पण रिलायबल कनेक्शन असेल तर TCP वापरतात. बट लेट्स से ते नेटवर्क लेअर प्रोटोकॉल झाले. ऍप्लिकेशन लेअरवरती तुला जस्ट तुझी जे तू मूव्ह करतोयस तू त्या माणसाच्या अदर प्लेअरचा इनपुट असेल आणि ते सिम्पली इंटरप्रिट होईल, हा गेम एन्व्हायरमेंट इंटरप्रिट करून देईल की या कॅरेक्टरने हे केलेलं आहे. आणि ते तुझ्या ऑब्व्हियसली ऍप्लिकेशन लेअर प्रोटोकॉलवरती डिफाईन केलं जाईल की कुठल्या प्लेअरनी काय केलेलं आहे. आणि सिमिलरली तुझे त्या दुसऱ्या माणसाचे इथे जातील आणि इट शुड इंटरप्रिट, आणि मग तुझं गेम इंजिन शुड इंटरप्रिट की तू या प्लेअरनी हे मूव्स केले पाहिजेत, किंवा आता हे लोड केलं पाहिजे. स्पाइक प्लांट झालाय, अच्छा तो हा प्लेअर आता 4 प्रेस करतोय म्हणजे त्याचं हे काय म्हणतात 4 प्रेस करतोय म्हणजे तो स्पाइक प्लांट करतोय. तर स्पाइक प्लांट करतोय ही इन्फॉर्मेशन इथे सेंड होऊन अच्छा कुठला कॅरेक्टर करतोय, काय करतोय ते इथे आलं पाहिजे. आणि मग तू जर त्या स्पाइकच्या जवळ असशील तर ते दाखवायचंय का नाही ते तुझी ते त्याच्यावरती आहे. पण ऍटलीस्ट तुझ्याकडे ती इन्फॉर्मेशन आली पाहिजे, ती ऑडिओ आला पाहिजे, ते लॉजिक आलं पाहिजे. हा, पण ह्या पिअर टू पिअर कनेक्शनचा हे काय डिसएडव्हान्टेज काय आहे, की जर मल्टिपल प्लेयर्स असतील म्हणजे 2 प्लेयर्स पेक्षा जास्ती प्लेयर्स असतील तर मग अवघड होतं. कारण की मग तुला हे सगळ्यांचे इनपुट्स या प्लेअरला पाठवायला लागतात आणि मग ते ऑर्गनाईज करायला लागतात. किंवा असं पण होऊ शकतं इव्हन 2 प्लेअर गेमसाठी काय असू शकतं, की हा जर डिस्कनेक्ट झाला तर तुझं कनेक्शन लॉस्ट होतं. ओके, सो तुझा गेम संपेल मग त्या केसमध्ये, मग तुला ते पुढे कंटिन्यू नाही करता येणार तेच कनेक्शन. सो त्या केससाठी तिसरा अप्रोच कसा असू शकतो, की सर्व्हर सर्व्हर एक बांधायचा. तो सर्व्हर काय करेल, की तू जे पण इन्फॉर्मेशन पाठवशील ते एक बाय डायरेक्शनल कनेक्शन एस्टॅब्लिश करेल आणि तू जे पण ऍज अ प्लेअर तू इन्फॉर्मेशन तू सर्व्हरला पाठवशील आणि सर्व्हर विल डिस्ट्रीब्यूट इट टू ऑल द अदर प्लेयर्स. ओके, आणि हे दिस इज सिमिलर टू वेब सॉकेट्स, म्हणजे वेब सॉकेट्समध्ये पण हेच होतं. बट या केसमध्ये तू तू काय दाबतोयस, तू डब्ल्यू दाबलायस. ओके, तू ऍज अ प्लेअर तू डब्ल्यू दाबलायस किंवा तू WSAD दाबलायस किंवा तू क्लिक केलंय, तू अबिलिटी यूज केली आहे, तू जे पण यूज केलंयस दॅट शुड तू ती इन्फॉर्मेशन फक्त ट्रान्सफर झाली पाहिजे आणि ती इन्फॉर्मेशन इथे इथे ती रीड झाली पाहिजे, इथे ती इंटरप्रिट केली पाहिजे की ती इन्फॉर्मेशननी काय होतंय. कळतंय का? सो तू ऍज अ प्लेअर तू ऍज अ प्लेअर इन्फॉर्मेशन पाठवशील सर्व्हरला आणि सर्व्हर फक्त ती इन्फॉर्मेशन तुझ्या गेम इंजिनला पाठवेल आणि गेम इंजिन इंटरप्रेट करेल की एक्झॅक्टली मला करायचं काय आहे या इन्फॉर्मेशन वरती. आणि मग ऑब्व्हियसली तुझ्या गेम इंजिनच्या नुसार तू जर जवळ असेल तो प्लेअर तर ऑब्व्हियसली तो लोड करायचा आहे का नाही, ते ग्राफिक्स ते ऑडिओ लोड करायचं आहे का नाही, ते ऑल दॅट स्टफ ते होईल. पण तुझं ओव्हरऑल एन्व्हायरमेंट तुझं गेम इंजिन डिसाईड करणार आहे. अँड दिस इज हाऊ यू कॅन मेक ए रिलायबल. म्हणजे ह्याच्यामुळेच तर असं होतं की जर लेट्स से एक पर्सन लॅग होत असेल, की त्याचं नेटवर्क स्लो असेल, त्याला वेगळ्या गोष्टी दिसू शकतात. कारण त्याच्या केसमध्ये जे त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आलेली आहे, त्याच्या गेम इंजिन त्याच्या इंजिनवरती जी इन्फॉर्मेशन आलेली आहे ती वेगळी इंटरप्रिट होऊ शकते. सो त्याच्या केसमध्ये त्याला तो एक समोर माणूस दिसू शकतो,
पण तो लॅग होतोय कारण त्याकडे ती इन्फॉर्मेशन आलेली नाहीये की तो त्या दुसऱ्या प्लेअरनी मूव्ह केलं दुसरीकडे. सो दॅट इज द रिझन वाय की काही काही लोकांना त्यांचं नेट कनेक्शन पुअर असतं, त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिसतात. आणि दिस ऑल कम्स डाऊन टू हाऊ युअर गेम इंजिन अँड युअर सर्व्हर कम्युनिकेट्स विथ इच अदर. अँड दिस इज हाऊ यू कॅन एस्टॅब्लिश लेट्स ए मल्टीप्लेअर गेम फ्रॉम स्क्रॅच. तुला म्हणजे तुला जास्ती केलंय, तुला फक्त एक गेम इंजिन स्वतःचा बनवायचा, एक मिनिएचर गेम इंजिन. आय एम नॉट सेइंग की 3D ग्राफिक तसा काही एक बनवायचा असेल, एक सिम्पल गेम इंजिन तू बनवू शकतोस आणि एक सर्व्हर एस्टॅब्लिश करू शकतो आणि एक तुझा स्वतःचा प्रोटोकॉल डिसाईड करू शकतोस. आणि त्या प्रोटोकॉल च्या बेसिसवरती तुला काय इन्फॉर्मेशन सेंड करायचे ते तू हे करू शकतोस. म्हणजे तू काय इन्फॉर्मेशन तुला तुझ्या गेम इंजिनला रिक्वायर्ड आहे इन ऑर्डर टू प्रोसेस सम अदर, म्हणजे तुझी स्वतःची ॲज अ प्लेअरची ॲज वेल ॲज अदर प्लेयर्सची इन्फॉर्मेशन कशी प्रोसेस करायची, ती इन्फॉर्मेशन तू त्या प्रोटोकॉल थ्रू हे करशील, पाठवशील. अँड दिस इज हाऊ आय वुड से, आय थिंक दिस इज माय इंटरप्रिटेशन, की असं काम करत असेल मोस्ट प्रॉबब्ली मोस्ट ऑफ द सर्व्हर्स. काही काही आय नो की पिअर टू पिअर पण वापरतात. आय थिंक डार्क सोल्स 1 का काहीतरी वापरायचा. आणि हे तर टू प्लेअर गेम्स, म्हणजे जे आपण ह्याच्यावरती खेळतो, जे त्या मोबाईलवरती खेळतो तसं चालतंय. बट आय थिंक दिस इज हाऊ तुझं व्हॅलोरंट वगैरे असं करत असतील. ऑब्व्हियसली एका सर्व्हरला केवढा लोड असेल, की बाकीचे कसे एवढे सगळ्या प्लेयर्सला कसं मॅनेज करायचं. सो ऑब्व्हियसली इथे डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क्स काम करत असतील, की भरपूर सगळे सर्व्हर्स हे करतायत, काम करतायत. प्रत्येक प्रत्येक लॉबीसाठी एक वेगळी मेमरी रिझर्व्ह केली जाईल, की हा इन्फॉर्मेशन सेंड करतोय. मग त्यासाठी ऑब्व्हियसली वेगळं वेगळं मेमरी, वेगळं स्टोरेज, वेगळं अलोकेट केला जाईल. But this is just a basic diagram, so I think this is how it might work. I don't know, but I think this is my interpretation. Thank you.